सर, थँक यू सो मच. चला आता आपण मीटिंग स्टार्ट करूयात. काही गोष्टी जनरल असतील सर आणि काही महत्वाच्या गोष्टी पण शेअर करायच्यात म्हणून म्हटलं की आपण मीटिंगच करूयात. सर, आपलं ना काल इंडक्शन झालेलं 11:30 वाजता स्कॉलरशिपच्या बद्दल. तर तुम्ही ते अटेंड करू शकला का सर? हो हो, थोडंसं काल अटेंड जे झालो होतो मी. हो काल. हो हा ते काल बघा. सर मग तुम्हाला गुगल फॉर्म भेटला असेल, तुम्ही भरला का तो? स्कॉलरशिपसाठी जी मुलांची नावं द्यायची होती. नाही नाही भरला. अच्छा अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. मी तुम्हाला आता माहिती सांगते. काल आपलं इंडक्शन सेशन झालेलं. एक लोधा फाउंडेशन म्हणून आहे, तर त्यांच्यातर्फे मुलांना स्कॉलरशिप दिली जाईल. जेवढं त्यांना शिकायचंय तोपर्यंत लाईफ टाईम, म्हणजे शिक्षण जेवढं घ्यायचंय त्यांना तेवढी स्कॉलरशिप मिळेल. फ्रीमध्ये सगळं एज्युकेशन. पण त्याच्यासाठी मग एक स्कॉलरशिपची परीक्षा आहे, ती पण ऑनलाईनच होईल. इंटरव्ह्यू पण ऑनलाईन असेल. तर पूर्ण भारतामधून 400 मुलांना ते सिलेक्ट करतील त्या स्कॉलरशिपसाठी. आणि परीक्षा सोपी आहे. आपण त्याचे ऑनलाईन क्लासेस पण घेणार आहोत परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी. तर त्याच्याबद्दल ते कालचं इंडक्शन होतं. तर आता तुम्हाला काय करायचंय, 7वी ते 11वी 7वी ते 11वी मधली तुमची जी मुलं सायन्स मॅथ्स मध्ये खूप चांगली आहेत, जे स्कॉलरशिपचा खूप सिन्सिअरपणे अभ्यास करतील, त्यांना चूज करून ना त्यांच्यासाठी त्यांची माहिती आम्हाला पुरवण्यासाठी तो गुगल फॉर्म भरायचा आहे सर. मी तुम्हाला लिंक व्हॉट्सअप वरती पाठवते. आणि त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आम्हीच करू. परीक्षेसाठी जे रजिस्ट्रेशन करावं लागतं ते आम्हीच करू. फक्त तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि फक्त तुम्हाला वेळोवेळी जे मुलांसाठी काय काय गोष्टी करायच्या आहेत ते सांगण्यात येतील, ते फक्त लक्ष द्यायचंय. बाकी त्यांचे फॉर्म आम्ही भरू. परत सिलेबस पण आम्हीच शिकवू त्यांना. परीक्षेची जी तयारी करून घ्यायची असते, जी पण काही अजून लागेल ती पण करून घेऊ. तर तुम्हाला फक्त फॉर्म भरून मेक शुअर करायचंय की संध्याकाळी आता आपलं मग त्याच्यासाठी क्लास ठेवावा लागेल आपल्याला. सकाळचं मॅनेज होतोय का कसं होतंय बघूया. सॅटर्डे पर्यंत आम्ही उद्यापर्यंत कळवू की स्कॉलरशिपच्या मुलांसाठी ऑनलाईन क्लास आपला एक्झॅक्टली किती वाजता असेल. तर त्यावेळी मग ही जी निवडक विद्यार्थी आहेत त्यांना फक्त मीटिंग चालू करून द्यायची आहे. तेच एक तुम्हाला हेल्प करावी लागेल आम्हाला. तर खूप जास्त मुलं पाहिजेत आपल्याला असं पण नाहीये. अशी मुलं हवीत आपल्याला जी चांगला अभ्यास करतील, ज्यांचं गणित आणि सायन्स चांगलं आहे. मग प्रत्येक वर्गातून असे दोन दोन विद्यार्थी निवडले तुम्ही तरी पण चालेल. 7वीचे 2, 8वीचे 2, 9वीचे 2 असे तुमच्यावरती डिपेंड आहे ते. तर ही पहिली महत्वाची गोष्ट होती सर. सर दुसरी गोष्ट, आपलं हे इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे राईट? हो यस बरोबर. बघा, हा तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे, कारण आपली ही जी एक्झाम असेल ती इंग्लिश मधूनच असणार आहे. त्याच्यामुळे तुमची मुलं ऑलरेडी अवेअर आहेत. त्याच्यामुळे त्यांना परीक्षा बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये इझी जाईल. जी बाकीच्या आश्रम शाळांची मुलं आहेत, जे मराठी मीडियमचे आहेत, त्यांच्या तुलनेत तुमच्या मुलांना इझी जाईल ती परीक्षा. ऑफकोर्स अभ्यासावर पण अवलंबून आहे. ऍटलिस्ट कळेल तरी प्रश्न काय विचारलेला आहे वगैरे, त्याच्यामध्ये त्यांना हेल्प मिळेल. आणि त्याच्यामुळे चान्सेस जास्त आहेत की तुमच्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळू शकते, है ना? तर नक्की त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी तो गुगल फॉर्म भरून द्या. तर ही दुसरी महत्वाची गोष्ट. सर, कितवी ते कितवी आहे आपल्याकडे शाळा? 1ली ते 10वी. 1ली ते 10वी आहे. हा, मग तुम्हाला 7वी, 8वी, 9वी, 10वी हे 4च वर्गाची नावं द्यावी लागतील. आणि सर मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये एखाद्या कोणत्या टीचरची कमतरता आहे का? कुठल्या विषय? आता फुल भरलेले आहेत. ओके ओके ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर, मी बघितलं की दिवाळीच्या आधी ज्यावेळी आपला इंग्लिश मिडियमच्या मुलांचा क्लास असायचा, तर तुमच्या शाळेची मुलं जॉईन व्हायची आणि अधूनमधून बहुतेक आमचं इंटरॅक्शन. मुलांनो, आपलं बोलणं झालंय का कधी? आठवते तुम्हाला? कोणाकोणाशी माझं बोलणं झालेलं? तुमच्यापैकी कोणाशी बोलणं झालेलं माझं? ओके, ग्रेट, ठीक आहे.
तर दिवाळीच्या आधी सर येत होती मुलं. आता दिवाळी नंतर येत नाहीयेत. तर मला मॅम कडून कळालं काहीतरी इश्यू झालाय ना ते टीव्हीचा किंवा इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. नाही, स्कूल आम्ही ट्रान्सफर केली. मग हम्म. त्याच्यामुळे थोडस टीव्ही कॅमेरा ऑन व्हायला अडचण जात. अच्छा, कॅमेरा ऑन होण्यासाठी अडचण जात आहे. कॅमेरा जॉईन नाही करता येत. ओके. सर आपण मुलांना आधी जे जॉईन करायचं ते काय होतं? स्मार्ट बोर्ड होता, स्मार्ट टीव्ही होतं, काय होतं ते? स्मार्ट टीव्ही होता. अच्छा, स्मार्ट टीव्ही होता. सर टीव्ही मध्ये तसं पण कॅमेरा नसतो, मग आधी तुम्ही काय करायचा? त्याच्यासाठी स्पेशल कॅमेरा आहे बाहेरून आम्ही वेबकॅम लावायचा तुम्ही? कॅमेरा. ओके ओके. आणि आता तो काम नाही करत आहे, वेबकॅम काम नाही करत आहे. अच्छा आणि अच्छा. परत आता इथून येणार स्कूलमध्ये शाळा परत आम्ही भरवणार आहे. सध्या हॉस्टेलमध्ये भरत आलं. ओके. सर काय कारण होतं का हे शिफ्ट करायचं? शिफ्ट करायचं पहिलं या स्कूलची बिल्डिंग नव्हती, रेंटवर स्कूल चालत होती. मग त्यावेळेला ही स्कूल एक ग्रामीण भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या शाळेमध्ये ऍडजस्ट केली. पण त्याच्यानंतर या शाळेचं स्वतंत्र बिल्डिंग झाली. पण स्कूल बिल्डिंग हॉस्टेल झालेलं आहे पूर्ण. आणि स्कूल बिल्डिंग जी आहे ती थोडी अपूर्ण आहे. थोडं इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकी आहे, फिटिंग प्लंबिंगचं काम बाकी आहे. मग तेवढ्यासाठी आम्ही बॉईज हॉस्टेलमध्ये स्कूल सध्या भरत आहे. मग हे कधीपर्यंत बिल्डिंग रेडी टू यूज होईल? रेडी टू देर इज नो यूज वर्क ओनली 2-3 days minimum, but they have to start first of all. अच्छा अच्छा अच्छा. ग्रेट ग्रेट. चला, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे सर, मग ते वेबकॅमचं पण थोडंसं फिक्स करून घ्या. आता तुम्ही ऑलरेडीच मुलांना लाईव्ह कनेक्ट करवायचा. तर तसं जसं लाईव्ह होत होतं तसंच मुलांना कनेक्ट होऊ द्यात आता. पण लाईव्हच्या व्यतिरिक्त पण ना सर, जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा ना, तसं जी शाळा जोडतात त्यांची अटेंडन्स आमच्याकडे ऑटोमॅटिकली येतेच. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी बघा शाळेमध्ये एखाद्या दिवशी टीचर नाहीये, तर त्यांचे प्रॉक्सी पिरियड लागतात आपले, किंवा टीचर्स कामामध्ये खूप बिझी आहेत, सिलेबस पण बऱ्यापैकी उरकलाय, पण टीचर दुसऱ्या कामामध्ये पण खूप बिझी आहेत. आणि अशा वेळी मग कधी कधी असं होतं ना, आपण मुलांना म्हणतो चला रे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करा म्हणून. तर अशा वेळेला ज्यावेळी टायमिंग्स वगैरे भेटतील ना, तर त्यावेळी मुलांना ना आपले सगळे क्लासेस युट्यूबवर टाकलेलेच आहेत रेकॉर्डिंग्स. ते जरा अधूनमधून दाखवा. स्पेशली 10वीच्या मुलांना सुरुवातीपासून जर व्हिडिओ दाखवले ना तुम्ही, तर त्यांची चांगली रिव्हिजन होईल. कारण जे एप्रिलमध्ये किंवा जूनमध्ये त्यांनी धडे केले असतील आतापर्यंत ते बऱ्यापैकी विसरले असतील त्यांचे. तर आणि सर ह्याला ना मॉनिटर्सलाच हे हवं तर काम द्या. शाळेमधले आता बघा विद्यार्थी स्मार्टच येतात आपले. त्यांना टीव्ही पण जर हँडल करायला येत असेल तर ते स्वतःच युट्यूबवर जाऊन ते लावू शकतात. आणि नोटबुक मध्ये मात्र त्यांना ना एकाला कोणाला तरी रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा. की समजा बघा आज 5 तारीख आहे, आज गुरुत्वाकर्षण धड्याचा पहिला भाग बघितला, उद्या 6 तारीख आहे, उद्या भाग 2 बघितला. तर रेकॉर्ड मेंटेन असल्यामुळे ना तुम्हाला स्वतःला पण ट्रॅक ठेवता येईल मुलांनी काय घेतलंय. दुसरी गोष्ट, लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना ते, भाग 1 नंतर भाग 2 भाग 3, तरच त्यांना चांगलं समजेल. अधूनमधून बघितल्यावरती ते नाही समजणार त्यांना. आणि हे का सांगते मी, कारण अधूनमधून आपले लाईव्ह क्लासेस जरी तुम्ही अटेंड केले असले तरी काही काही क्लासेस काही रिझन्समुळे मिस पण झाले असते, तर ते त्यांचं राहून गेलं असेल तर ते पण कव्हर अप होईल. तर असं रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर काय होईल सर, एकतर ह्यांचं रिव्हिजन चांगली होईल आणि ह्याचा परिणाम आता तुमच्या शाळेमधून जी विद्यार्थी खूप उत्कृष्ट मार्क्सनी पास होतील त्या विद्यार्थ्यांना सर आपण पुढे जाऊन स्कॉलरशिप देणार आहे. आता मी जे स्कॉलरशिप बोलली ना त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट, त्यांना आपण त्यांचं डिजिटल एज्युकेशन चांगलं व्हावं म्हणून लॅपटॉप देणार आहे. मॅमचं ऑलरेडी तुमच्याशी बोलणं झालेलं आहे. येस. आणि हे ह्या वर्ष पुरतं.
येणाऱ्या वर्षांमध्ये पण आपण त्यांना जेवढा होईल तेवढा सपोर्ट करून मेक शुअर करणार आहे की त्यांना एज्युकेशन सगळं फ्रीमध्ये मिळेल. चांगल्या वेल नोन युनिव्हर्सिटीज मध्ये, कॉलेजेस मध्ये ते जातील आणि शिक्षण पूर्ण होता होताच त्यांना चांगली जॉब पण मिळेल, चांगल्या ठिकाणी आपण प्लेसमेंट्स पण त्यांना करून देऊ. सो आपला असा लॉंग टर्म प्लॅन आहे आणि तुमचं स्कूल त्याच्यासाठी खूप जास्त सुटेबल आहे. कारण एकतर आता तुमची बिल्डिंग पण नवीन झाली आहे, तुमच्याकडे मोठा टीव्ही पण आहे. काय काय स्कूलमध्ये ना विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी मोठी स्क्रीनच नाहीये, त्याच्यामुळे हो. मग ते मोबाईलवरून किंवा छोट्याशा कम्प्युटरच्या स्क्रीनवरून सगळ्या विद्यार्थ्यांना नाही समजणार ना. सो तो इश्यू नाहीये तुमच्याकडे. वायफायचं वगैरे थोडंसं बघून घ्या, जसं मॅमशी हो तुमचं हो बोलणं हो. झालेलं आहे ते. मी तर देणार आहे आज BSNL ला. हा, त्यांच्याशी बोलणं झालंय, ब्रँडबॉन्ड पासून देणार आहे ते. ओके, ग्रेट ग्रेट, हे चांगलं झालं सर. ठीक आहे, आता मी मुलांशी बोलते थोडंसं, मग आपण मुलांना फ्री करूया आणि मग परत जनरल काही आणखी 2-3 गोष्टी मला फक्त विचारायच्या आहेत, ते तुमच्याशी बोलेल. अच्छा, 10th चे कोण कोण स्टुडंट्स आहेत? अच्छा, नावं सांगा बेटा. My name is Nima Sagai. My name is Naitik Madhukar Gavi. Okay, children, can I talk to you in English? Will you understand it properly? Yes. Yes, ma'am. Okay, very nice. So first of all, congratulations to you for what? That you are studying in English medium school, though you are staying in village. So it's luxury actually over there because many students are not getting that chance, isn't it? Yes. Yes, so you are so lucky. So take total advantage of it. So this year, sir might register your name for scholarship. So prepare well for that. Actually, I wanted to meet you to ask you about online classes. The number of classes you joined, have you all attended? I think you couldn't attend all the classes, but you attended maximum classes. So could you understand whatever I used to teach in online class? Yes. Yes. चांगलं Yes. समजायचं शिकवलेलं. Oh. Okay, very good. What about other subjects? The subject teachers are also very nice teaching and explaining also. ओके, ग्रेट. ऑनलाईन मध्ये तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे, जो तुम्हाला तो क्लास असला की वाटायचं वा आजचा क्लास मला अटेंड करायचा आहे आणि चांगला होतो नेहमी तो क्लास? कोणत्या सब्जेक्टचा व्हायचा क्लास चांगला? Physics and chemistry. फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके. व्हॉट अबाउट इंग्लिश? I like English well. अच्छा, तुला इंग्लिश आवडायचं. ओके, ग्रेट, ठीक आहे. आणि मॅथ्स समजायचं? ऑनलाईन मध्ये मॅथ्स शिकवलेलं समजायचं? Yes, ma'am. Okay, great. So you think online classes are useful, right? Yes. Okay, great. So, सर आता ह्यांचे जे मिस झाले ना क्लास एवढ्या दिवस, हो. तर मी तर नवीन चॅप्टर चालू केलेला दिवाळीनंतर, तो आता संपायला पण आला. आता एकच पिरियड आहे, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर तो जो धडा आहे तो जरा कठीण आहे, म्हणून मी त्याला जे आहे काही मुलांना व्हिडिओज वगैरे दाखवून एक्सप्लेन केलेला होता. तर लाईव्ह जॉईन झालं असतं तर बरं झालं असतं, कारण ना मी ज्या युट्यूबवरच्याच काही व्हिडिओज दाखवलेल्या रेफरन्ससाठी, त्या बहुतेक ट्रिम केल्या असतील आम्ही रेकॉर्डिंग मध्ये, कारण त्याचा कॉपीराईट येतो ना. तर काही हरकत नाहीये, पण ऍटलीस्ट तुम्ही रेकॉर्डिंग मुलांना दाखवा. मी माझ्यातर्फे पण एक्सप्लेनेशन दिले, त्याच्यावरून त्यांना समजेल. त्याच्यामध्ये ते मोटर वगैरे जे आहे ना, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, ते जरा किचकट टॉपिक आहेत आणि त्याच्यावर बोर्ड एक्झाम मध्ये डेफिनेटली क्वेश्चन्स येतात. तर तुमचे जे पण क्लासेस मिस झालेत ना दिवाळी नंतरचे, तर केमिस्ट्री असू द्यात किंवा फिजिक्स असू द्यात, मॅथ्स असू द्यात, मुलांना नक्की त्याच्या रेकॉर्डिंग दाखवा, जसं आपण प्लॅन केलंय की. अच्छा, मला सांगा मुलांना, तुम्ही जे इथे बसलाय, हाऊ मेनी ऑफ यू आर एबल टू हँडल दिस स्मार्ट टीव्ही? यू कॅन start YouTube and do everything on it. How many of you are able to do that? स्मार्ट टीव्ही हँडल करायला येतो? ग्रेट. मग मी ना जे आता सरांना सांगते ते काम तुम्हालाच देते. बघा, युट्यूबने ना काय केले, आता आपलं सर्च अजून इझी बनवण्यासाठी ना, बघा मी तुम्हाला आता तुम्ही आता जी तुमच्या समोर जी आता स्क्रीन आहे ती मोठी आहे. कम्प्युटरच्या समोर बसलाय का तुम्ही? Yes.
हा, मग आता तुम्हाला दिसेल, मी थांबा स्क्रीन शेअर करून दाखवते की काय करायचंय. ठीक आहे. सो तुम्हालाच हे डिरेक्टली काम मी हँड ओव्हर करते. तुम्ही तुमच्या क्लासमेट्सची पण, आता जे मीटिंग मध्ये नाहीये तुमच्याच वर्गातली मुलं, त्यांची पण हेल्प घेऊ शकता. सी व्हॉट यू हॅव टू डू. आपण नॉर्मली युट्यूब ओपन करतो तसं स्मार्ट टीव्ही वरती युट्यूब ओपन करा. हा, माझी स्क्रीन दिसत असेल बघा तुम्हाला, दिसते. तर इथे काय करायचं आहे, इथे नॉर्मली वरती जाऊन ना सर्च करा UCATA. एवढं फक्त टाकलं ना, आपल्या फाउंडेशनचं नाव यू कॅटपुल्ट फाउंडेशन आहे ना, UCATA टाकलं तरी बघा पहिल्यांदाच ते दाखवतंय यू कॅटपुल्ट फाउंडेशन. ह्याच्यावरती क्लिक करा. मग आपला हा चॅनल जो आहे तो, हे बघा इथे दिसतोय सेकंड नंबरला, तो ओपन होईल. त्याच्यावरती क्लिक करा. आणि बघा आधी आपण काय करायचो ना, इथे वरती व्हिडिओ शोधायचो, ह्या वरची जी सर्च बटनचं इथे दिसतंय. आता तिथे न शोधताना सरळ बघा इथे सर्च बटन आहे ना, इथे शोधू शकता. तर आता फॉर एक्झाम्पल मी टाकलं ग्रॅव्हिटेशन, दिसते. ग्रॅव्हिटेशन टाकल्याच की बघा पहिलीच तुमची प्लेलिस्ट आली, क्लास 10 फिजिक्स ग्रॅव्हिटेशन इंग्लिश मीडियम. आणि इथे दिसतंय 9 व्हिडिओज. इथे व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती जर तुम्ही क्लिक केलं तर यू कॅन सी पार्ट 7, इथे पार्ट 8. तर ह्याच्यामध्ये ना लाईनीमध्ये तुम्हाला काय करायचंय, पार्ट प्ले करायचे. हे बघा पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 1, पार्ट 2, हे पार्ट 3. तर आय थिंक ते उलट्या ऑर्डर मध्ये असतील, कारण जसं जसं आपण व्हिडिओ टाकत गेलो ते खाली खाली जातात ना. तर उलट्या ऑर्डर मध्ये तुम्हाला ते प्ले करायचे, पार्टची नावं बघून. हे दिसू शकतं तुम्हाला 4, 5, 6, 7 असे टोटल किती त्याच्यामध्ये 9 व्हिडिओज आहेत, 9 पार्ट्स आहेत. असं प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शोधू शकता. ठीक आहे. आता जसं की मॅथ्सचा एखाद्या चॅप्टरचं नाव सांगा मला. मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल. अच्छा ठीक आहे. 9वी आणि 8वीच्या मुलांना पण समजतंय ना मी सांगते ते. Yes. हे बघा मॉडर्न पिरियोडिक टेबलचं पण आलं आपलं, दिसतंय. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मराठी मीडियमच्या मुलांचे पण दिसतील तुम्हाला. हे बघा पार्ट 1 दिसतो इथे. इथे तुम्हाला असे ह्याचे व्हिडिओज मिळतील, त्या टॉपिकशी रिलेटेड सगळेच दाखवतील. बट ह्याच्यामधूनच तुम्हाला समजेल की कोणता वाला आपल्याला ओपन करायचा आहे तो. ठीक आहे, नावं बघून. तर असं तुम्ही व्हिडिओज बघा पहिली गोष्ट. आणि तुमच्या प्लीज कोणतरी ना एखादी जुनी पानी वही किंवा सरांकडून रजिस्टर घेऊन त्याच्यामध्ये लिहून ठेवा, तारीख टाकून, की आज किती तारीख आहे आणि आज आपण कोणत्या डेटला कोणत्या चॅप्टर बघितला आणि त्या चॅप्टरचा कोणता पार्ट बघितला. सो यू कॅन मेक 3 कॉलम्स, डेट, नेम ऑफ द चॅप्टर अँड नेम ऑफ द टॉपिक, राईट. सो दॅट यू विल अंडरस्टँड की you will able to recognize what we have done till now and what is left. ठीक आहे. तर हे एक पहिलं काम आहे. दुसरं काम मी तुम्हाला जे सांगितलेलं स्कॉलरशिपचा जो आहे तो चांगला अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर ना लेट सी की किती विद्यार्थी जे आहेत एकदम चांगल्या मार्क्सने पास होते. ठीक आहे. अच्छा, आता जे 10th जे 2 विद्यार्थ्यांनी हात वर केलेलं, मला सांगा मुलांनो, व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, व्हॉट यू आर गोइंग टू टेक आफ्टर 10th स्टँडर्ड. Science, ma'am. Science. And after science, what do you want to become? Have you planned anything yet? My dream become a IS officer. Okay, very good. Great. Yes, you can definitely. What about you, beta? I'm also selecting the Same? subject after 10th, and after the 12th, I give exams of JEE, and I want to become a aeronautical engineer. Okay, very nice. So you might be knowing the level of JEE, right?
So great. But yes, of course you can. You know what I found, children? I taught, children over here in cities. And now from last 2 to 3 years, I'm teaching children from village area. So though they are not having so many facilities, they are underprivileged facility wise, but intellectually they are very, very strong. काही मुलांना असे मला डाऊट विचारतात, आपले गावचेच मुलं, जे 8वीच्या मुलांना मी गेल्या वर्षी शिकवत होते, ते 12वीचे डाऊट्स मला विचारत होते. म्हणजे त्यांची बुद्धी एवढी पुढेपर्यंत चालायची की मॅम हे असं का आहे, ते तसं का नाहीये, ज्याचं उत्तर त्यांना 12वीच्या पुस्तकामध्ये भेटेल. सो आय नो, जर तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग मिळाली, तुम्ही छान अभ्यास केला, की तुम्ही एकदम खूप अप्रतिम जे पाहिजे ते सक्सेस मिळवू शकता डेफिनेटली. ठीक आहे. सो आता मी 9वीच्या मुलांशी बोलते. 9वीचे कोण कोण आहेत? ग्रेट. नावं सांगा बेटा. My name is Netik Rajesh Kavit. नैतिक. नैतिक नाव सांगितले ना तू बेटा? हो. ओके. आणि तुझं सांग बेटा. Shifa David Kavit. शुभा. Shifa. शिफा. ओके. नैतिक अँड शिफा. तुम्हाला पण व्हिडिओज मध्ये जे आहे ते शिकवलेलं समजायचं? हो. तुम्हाला कोणकोणते विषयाचे व्हिडिओज खूप आवडले बेटा? English and Science. इंग्लिश आणि सायन्स. ओके, ग्रेट. चांगली गोष्ट आहे. तुम्हा दोघांना काय बनायचे 10वी नंतर? म्हणजे काय घेणार तुम्ही आणि काय बनायचे? Science. सायन्स घ्यायचंय. आणि तुला शिफा? Science. तुला पण सायन्सच घ्यायचंय. सायन्स घेऊन पुढे काय करायचं, काय विचार केलाय? State paper qualifying. अच्छा, ओके. आणि तू बेटा शिफा? काय विचार नाही केला अजून? इट्स ओके, यू हॅव टाइम. तू आरामात विचार करू शकतेस. ठीक आहे. 8th ची कोण कोण आहेत? हा, नावं सांगा. अनुज धरमदास गावित. अनुज. अनुज. ओके. तुझं बेटा? Myself, Kian Shrilesh Norji. ओके, ग्रेट. व्हॉट अबाउट यू? तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं समजतं? कारण मी तर 8वीला नाही शिकवते, तर मला तुमच्या क्लासेसची थोडी काही एवढी कल्पना नाहीये. कोण कोण घेतं ते मला माहिती आहे, पण तुम्हाला समजते बेटा ऑनलाईन शिकवलेलं? Yes. Yes. ओके. अँड विच आर युअर फेवरेट सब्जेक्ट्स इन ऑनलाईन टीचिंग? Astronomical and science. English. इंग्लिश. ओके. ऑनलाईन मध्ये कुठलं शिकवलेलं समजतं तुम्हाला रे? ते विचारलं मी. चांगलं आवडतं म्हणजे कोणता विषय आवडतो ऑनलाईन मधला तो विचारला मी. Science. सायन्स आवडतं. अच्छा. आणि हिला इंग्लिश आवडतं. ओके, ग्रेट. ठीक आहे. चला, चांगली गोष्ट आहे. तुम्हा दोघांना काय बनायचंय? काय करिअर कशात बनवायचंय? काय ठरवलं नाही अजून? ठीक आहे, काय हरकत नाही. अजून ठरवलं नाही तर तुमच्याकडे खूप टायमिंग आहे. आताशी तुम्ही 8वी मध्येच आहात. 2-3 वर्ष आहेतच डेफिनेटली. ठीक आहे, ग्रेट मुलांनो. तुम्ही फक्त आता ना 2च गोष्टी करा. स्कॉलरशिपच्या एक्झामला जर तुमचं नाव सरांनी रजिस्टर केलं तर त्याचा अभ्यास करा. दुसरं तुमचा रेग्युलर जो अभ्यास आहे तो कराच. आणि अच्छा, तुमच्यापैकी बी ऑनेस्ट, तुमच्यापैकी असा कोण स्टुडंट आहे जो रेग्युलर स्टडी करतो, होमवर्क स्पेशली, जो टीचर होमवर्क देती है, कुछ भी मिले होमवर्क वो हमेशा करते, ऐसे कौन है आप में से बच्चे? ओ ग्रेट. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता ना, बघा 2-2 जण आलाय ना, एक जण ते टीव्हीवरती लाईनीमध्ये व्हिडिओ लावून वहीमध्ये लिहून ठेवायचं काम करू शकता. दुसरा विद्यार्थी काय करू शकतो, व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये ना व्हिडिओच्या एंडिंगला बघा टीचर होमवर्क देते. आणि ऑनलाईन असल्यामुळे होमवर्क तो काही जास्त नसतो आपला, 15-20 मिनिट्स मध्ये होऊन जाईल असा होमवर्क असतो. अगदी शाळा चालू असतानाच अधूनमधून तुम्हाला फ्री टाइम भेटतो ना, त्याच्यामध्ये पण तो कम्प्लीट होईल होमवर्क असा असतो. तर मग एक मुलाने तर टीव्ही चालू करा, त्याचं काम करा, वहीमध्ये रेकॉर्ड मेंटेन, आणि दुसरा आधी स्वतः होमवर्क करेल आणि बाकीच्या मुलांचा पण होमवर्क चेक करेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. बाकी पुढे जाऊन ना मुलांनो, आम्ही तुम्हाला वर्कशीट्स देऊ, बोर्डाच्या नुसार क्वेश्चन पेपर्स जे असतील ते सोडवायला देऊ, त्याचे आन्सर्स पण देऊ.
ते फक्त क्वेश्चन बघायचे, टीव्ही वरतीच क्वेश्चन दिसेल, आन्सर लिहायचे, आन्सर्स नंतर चेक पण स्वतःच करायचे, सो दॅट तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, थँक्यू सो मच. मी परत एकदा नक्की तुम्हाला असंच ऑनलाईन भेटेल अँड आय जस्ट होप की आपण लवकरच समोरासमोरून पण भेटू, ज्यावेळी मला जे आहे एकतर भेटण्याचा आनंद असेलच, दुसरा ह्याचा पण आनंद असेल की तुमच्यापैकीच कोणीतरी स्कॉलरशिप मध्ये चूज झालेला आहे किंवा तुमचे मार्क्स जे आहे 10th स्टँडर्ड मध्ये चांगले आलेले आहेत, 9th 8th वाले पण आत्ताचे जे अभ्यास आहे त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवतात आहेत, असं काहीतरी न्यूज मला मिळेल तर अजून जास्त आनंद होईल. प्रेमा मॅम, चिल्ड्रन आर I'm listening. यस, यू कॅन टॉक टू देम. हाँ किशन सर, आपसे बात करनी थी. अगर आपके बच्चों को आई थिंक ही इज ऑन कॉल. करेक्ट यू कैन बच्चों से आप बात कर सकते हैं. हो गया. सर मुझे जानना था कि आपके हॉस्टल में वाईफाई है क्या? हॉस्टल में वाईफाई है क्या आपके बच्चों के लिए? मैडम नहीं वो है, कनेक्ट करवा के ले वरना वाईफाई बीएसएनएल. नहीं 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 तो अगर हम देखिए हमारा connect पर्पस करवाना। अगर लैपटॉप देने का है, हाँ अगर लैपटॉप हम लोग देते हैं तो वो हाँ सिर्फ जी। देने का काम नहीं, उसके साथ आपके बच्चे हमेशा पढ़ेंगे डेली शाम को हमारे साथ 7:30 से 9:30. अगर इसका कमिटमेंट आप करेंगे तो हाँ। ये लैपटॉप आपके स्कूल को बच्चों को मिलेगा. अगर ये कमिटमेंट नहीं होगा तो ये लैपटॉप दूसरे स्कूल में शिफ्ट हो जाएगा, क्योंकि ये स्कूल की प्रॉपर्टी नहीं रहेगी, ये ऑर्गेनाइजेशन की ही प्रॉपर्टी है, लेकिन पढ़ने के लिए दिया है. और जैसे आप बाकी माइंड स्पार्क या दूसरी संस्था जैसे लैपटॉप देती है, देने के बाद मुझे नहीं पता वो कैसे फॉलो करती है, लेकिन हम लोग लाइव क्लासेस में बच्चों को पढ़ाते हैं. हम डेली देखेंगे कि आपके बच्चे पढ़ने आ रहे हैं नहीं आ रहे, और इसका ट्रैक रिकॉर्ड रखेंगे, और इसीलिए हम ये देना चाह रहे हैं. मुझे पता है ये मुश्किल है, लेकिन हम आपसे जब तक आपसे इस बात की सहमति नहीं मिलेगी तब तक हम डिसीजन नहीं लेंगे. हम उसी स्कूल को देंगे एंड्रॉइड लैपटॉप जिस स्कूल के बच्चे शाम को हमारे साथ पढ़ने आएंगे. एक बीएसएनएल का एप्लीकेशन देना है मुझे जी। आज वाईफाई के जी। लिए, बट मैक्सिमम 15 डेज लगेंगे. नहीं अभी हम लोग वैसे भी जनवरी तक में ही आपको लैपटॉप होगा. हाँ चलेगा, तब तक हो जाएगा वाईफाई तो का काम. आपके हॉस्टल में कोई टीचर हैं जो बच्चे ये, लेकिन इनके ना सुरक्षा, इनके यहाँ 10th तक का स्कूल है, तो 10th यानी कि 3 लेवल के बच्चे ही पढ़ेंगे, छोटे बच्चे नहीं रहेंगे. कितने बच्चे आपके सर 8वीं में कितने बच्चे हैं? 45 है. 43. और एंड 40 9वीं में कितने? 9th में? 9th में 47. और 10th में? 47. 10th में 41. तो करीब 120 के बच्चे हैं आपके स्कूल में 8वीं 9वीं 10वीं में. जी. और ये सारे बच्चे हॉस्टल में ही रहते हैं या घर भी जाते हैं? एक घर जाते हैं, बाकी उसमें से 30 बच्चे 20 बच्चे घर से. कौन से क्लास में? 120 में 20 बच्चे घर जाते हैं. हाँ. 8वीं 9वीं 10वीं में टोटल अगर 120 बच्चे हैं तो 20 बच्चे घर जाते हैं, 100 बच्चे हॉस्टल में रहते हैं. ठीक है. तो इनका सुलक्षणा मैम, इनका डिटेल्स आया है क्या हमारे पास स्टूडेंट्स का? एक बार आज मांग लेते हैं. सर एक बार आप उसमें ना एक कॉलम में देख लेना कि ये बच्चे डे स्कॉलर हैं या हॉस्टल में रहते हैं. हाँ जी. क्योंकि वो हमारे को जानना है जो डे स्कॉलर वाला बच्चा है. क्योंकि सर देखिए हमारे संस्था के लिए भी बहुत मुश्किल है फंड रेज करके देना लैपटॉप, लेकिन अगर हम ये मेहनत कर रहे हैं तो हम चाहते हैं कि इसका फायदा आपके स्कूल को दिखे. क्योंकि आपके यहाँ पे सब्जेक्ट टीचर्स क्या साइंस के हर एक, फिजिक्स टीचर, केमिस्ट्री टीचर, सारे टीचर अलग हैं या एक ही हैं? साइंस टीचर एक है, वही सारे सब्जेक्ट पढ़ा रहा है. हाँ. और इंग्लिश टीचर सारे एक है? सब्जेक्ट. इंग्लिश टीचर हाँ, मैं एक है. खुद हूँ. अच्छा, इंग्लिश टीचर आप खुद हैं.
और हाँ, और मैथ्स टीचर मैथ टीचर अलग से है, तो इन अलग बच्चों अलग को से। डेली पढ़ाया जाता है मैथ्स में। आपके यहाँ पे जो बच्चों लास्ट ईयर 10th में क्या रिकॉर्ड रहा था? 10th में बच्चों का कैसा परसेंटेज था? परसेंटेज जो है अच्छा था, सेकंड क्लास के अबव थे, और सिर्फ एक बच्चा फेल हुआ था, वो अब्सेंट था इसके लिए, यानी 97% थे हमारा टोटल परसेंटेज। पासिंग परसेंटेज 97 था। टोटल टॉपरचे किती पर्सेंट होते सर? ऊपर 85। ओके ग्रेट, नॉट तो बॅड. 85 वाला बच्चा कहाँ गया? आई थिंक वो अभी पालघर में जो अब एक संस्था है ना, JEE का कोर्स चला रहे पालघर में, वहां उनका सिलेक्ट हुआ। अच्छा, ठीक है, ओके। तो अभी आपके हॉस्टल में कितने लड़कियां हैं और बॉयज हॉस्टल में कितने लड़के होंगे? लड़कियां कितनी हैं? बड़ी लड़कियां 8वीं से 8वीं 9वीं 10वीं में कितनी लड़कियां होंगी? 60 होंगे। तो 60 होंगी। हम्म। और लड़कियां होशियार हैं पढ़ने में? हाँ जी, लड़कियां होशियार, लड़के भी होशियार हैं। हाँ। लड़के भी होशियार हैं, लड़कियां भी होशियार हैं। तो हाँ। अगर हम लोग इनको 12, अगर लड़के ज्यादा हैं, 12 लैपटॉप लड़कियों के हॉस्टल में 8 रख दिया और 12 लैपटॉप लड़कों के हॉस्टल में रख दिया, तो ये शाम को पढ़ सकते हैं? हाँ जी, पढ़ सकते हैं। बच्चे, आप लोगों को इंटरेस्ट है? हिंदी समझ में आती है आप लोगों को? Yes. तो आप लोगों को पढ़ाई में रुचि है? Yes. तो लैपटॉप किसी को चलाना आता है? कंप्यूटर चलाना आता है किसी को? आता है? किसको आता है? हाथ ऊपर करो। अच्छा, सबको आता है। स्कूल में कंप्यूटर है आपके? स्कूल में कंप्यूटर है आपके? कंप्यूटर रूम है सर इनके स्कूल में आपके? कम्प्युटर नहीं, लॅब आहे. एक स्मार्ट टीवी है, उसपे हॉटस्पॉट लगा के वो अभी अपना क्लासेस चला रहे थे, तो वो उनको समझ में आया। नहीं, लेकिन जो कंप्यूटर स्कूल में एक होगा ना, ऑफिस के काम के लिए एक कंप्यूटर है। इसके काम का है, कंप्यूटर तो है। ये बच्चे कहीं अभी तक कंप्यूटर, इनका लैब नहीं है अभी तक स्कूल में? नहीं, लैब नहीं, लैब नहीं है। लैब नहीं। लेकिन आपके तो हॉस्टल तो बहुत अच्छा बना है, आपने मुझे फोटो भेजा, वो तो बहुत अभी सुंदर है। फिर अभी ट्रांसफर हुए, अगस्त में हुए। पहले अच्छा, हाँ, आपने बताया था। ट्रांसफर थी स्कूल, ऐसा। अभी अभी ये गवर्नमेंट एडेड है या गवर्नमेंट स्कूल है? टोटल गवर्नमेंट, ट्राइबल डिपार्टमेंट का ही। ट्राइबल डिपार्टमेंट का गवर्नमेंट स्कूल है। हाँ, गवर्नमेंट स्कूल। ठीक है, वो ठीक है सर। तहसील। तो बस हमें एक कमिटमेंट ही चाहिए आपसे। जी जी मैडम। अगर ये कमिटमेंट है तो ठीक है सर, हम लोग ये डिसीजन ले सकते हैं। सुलक्षणा मैम, अभी आपके बच्चे सर ज्वाइन नहीं कर पाते ना क्लास में? ये अभी आप हॉस्टल में हैं या स्कूल में हैं? नहीं, अभी तो वो ब्रेक है, तो ये लंच का आपके ब्रेक। रूम में बैठे हैं बच्चे? हाँ, अभी मेरे प्रिंसिपल ऑफिस में नहीं, प्रिंसिपल ऑफिस में। तो आपके कंप्यूटर से ये बात कर रहे हैं? मेरे कंप्यूटर से बात कर। अच्छा, ठीक है सर, ठीक है सुलक्षणा। आई थिंक ये स्कॉलरशिप का सर, जो बच्चे तेज है पढ़ने में, मैम ने बताया होगा आपको। हाँ। आप इनको कनेक्ट करिएगा और जरूर फॉर्म फिल आज करके दे दीजिएगा। जितने भी बच्चे उत्तीर्ण हैं, 2-2 बच्चे हर एक क्लास से दीजिए और हाँ। उसके बाद मैम गाइड कर देंगी। ठीक है, थैंक यू सर। थैंक यू सुलक्षणा मैम, यू कैन वाइंड अप। ठीक आहे. सर, आपण ना आधी हा फॉर्म भरवून पाठवा आणि अजून एक दुसरा एक फॉर्म आहे. एक तर मी ते नाव टाकलेलं आहे लोधा स्कॉलरशिपच्या फॉर्मचं, आणि अजून एक दुसरा स्टुडंट डेटाचा आपला यू कॅटअपल्टचा वेगळा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भरलाय का तो? त्याच्यामध्ये ना आपण 8वी ते 10वी सगळ्या मुलांची माहिती कलेक्ट केलेली आहे. हो, तो भरलेला आहे ऑलरेडी? क्लियर. अच्छा, मी तुम्हाला पाठवून ठेवते, चेक करा की तुमच्या शाळेने तो भरलाय की नाही भरलाय. हो, तर तो पण भरा. तर हा स्कॉलरशिप वाला फॉर्म तर हा आजच भरा अर्जंट बेसिस वरती. हो. म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी 2-2 विद्यार्थी जरी घेतले म्हणजे 8च विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये माहिती भरायची. हाँ,
एक मुलगा एक मुलगी असं करू का? हा नाही, तुमच्यावर डिपेंड आहे बघा सर, असं काहीच नाहीये. जे तुम्हाला वाटते की हे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि त्यांना हा चान्स मिळायला पाहिजे, त्यांची नावं भरा. तर ही एक गोष्ट होती. सर, तुमच्या तिकडे एरियामध्ये गर्ल्स एज्युकेशनला घेऊन पेरेंट्स जागृत आहेत का? हो हो जाऊ. ओके, ठीक आहे, ग्रेट. मला आणखी जे काही प्रश्न विचारायचे होते ते प्रेमा मॅमनी ऑलरेडीच विचारले. हो. तर माझ्यातर्फे तर जे महत्वाचं बोलायचं होतं ते झाले बोलून. आपण एक गोष्ट काय करू शकतो ना सर, तुमच्या शाळेला जर आपण 20 लॅपटॉप्स दिले ना, तर तुम्ही काय करू शकता की एका लॅपटॉप वरती 4-5 विद्यार्थी ते शिकू शकतात असं समोर लॅपटॉप ठेवून. हो. तर मग ते ग्रुप्स बनवावे लागतील. हा, पण रात्रीच्या वेळी हॉस्टेलमध्ये त्यांना लक्ष ठेवण्यासाठी कोण असेल हे पण आपल्याला बघावं लागेल. हो. बिकॉज तसं तर आपण त्याच्यामध्ये सगळ्या सिस्टीम वगैरे ऍक्टिव्हेट करू की मुलं त्याच्यावर फक्त अभ्यासाशीच रिलेटेड गोष्टी ओपन करू शकतील. हो. इकडच्या तिकडच्या साईट्स ओपन नाही करू शकणार. ते आपण सिक्युरिटी त्याच्यावर लावूच. बरं. पण तरी लक्ष द्यायला कोणीतरी असायला हवं. आणि दुसरी गोष्ट, काही काही असे विद्यार्थी असतात ना थोडेसे रूम मध्ये मस्ती वगैरे करणारे, तर ते फिजिकल डॅमेज पण नाही व्हायला पाहिजे त्या वस्तूला, ह्याच्यासाठी पण आपल्याला ते सगळं बघावं लागेल. आणि बरं. बघा, एकाच वेळी 20 लॅपटॉप चालणार सर, ते सांगा ते इंटरनेट ज्याचं वायफाय घेत आहे, तर ते 20च्या 20 लॅपटॉप वरती ऑनलाईन मीटिंगच्या हिशोबाने मग ते वायफाय पण तसं स्ट्रॉंग वालं लागेल. तर ते सांगून, तुमची रिक्वायरमेंट सांगून मगच ते लॅपटॉपचं कनेक्शन म्हणजे वायफायचं कनेक्शन घ्या. आणि आधी हवं तर टेस्ट करून बघा ते कसं चांगलं चालतंय. ठीक आहे, चालेल सर. मग आपण आता वाइंड अप करू शकतो. चिल्ड्रन, I definitely, if you will be there in the online class, we are going to meet again. So, see you soon. Okay? ठीक आहे सर, थँक्यू सो मच. तर आता आपण मीटिंग संपूयात. ऑल द Thank you. बेस्ट. ओके, बाय.